नमस्कार. मी प्राध्यापक डॉक्टर भीमराव माळके, भूगोल विभाग प्रमुख, वैकुंठवासी गुंडा महाराज महाविद्यालय, देगलूर. भूगोल विषय घेतल्यानंतर कोणकोणत्या क्षेत्रामध्ये करिअर करता येतात या संदर्भात आम्ही या ठिकाणी सविस्तर माहिती देणार आहे. यामध्ये प्रथम पार्क रेंजर म्हणजेच देशामध्ये अनेक ठिकाणी अनेक अभयारण्य आहेत. अशा ठिकाणी प्रवाशांना किंवा जे लोक अभयारण्य पाहण्यासाठी जातात त्यांच्यासाठी पार्क रेंजर म्हणून आपल्याला जॉब मिळू शकते आणि त्यासाठी जवळपास वर्षाला 2.5 ते 3 लाखापर्यंत पॅकेज असतात. त्यानंतर आहे भूगोल विषय घेऊन MA BEd BA BEd जर केलं तर शिक्षकाची नोकरीसुद्धा मिळू शकते, प्राध्यापक होऊ शकतात. त्यानंतर भूगोल विषय घेतल्यानंतर जे विद्यार्थी भूगोल विषय घेऊन बाहेर पडतील त्यांच्यासाठी अनेक जॉब ऑफर्स आहेत. त्याच्यामध्ये सर्वेअर एक आहे. ज्या ज्या भागामध्ये सर्वे चालतो त्या ठिकाणी भूगोल विषयाच्या विद्यार्थ्यांना विशेष करून प्राधान्य दिलं जातं. अशा विद्यार्थ्यांना अनेक ठिकाणी जवळपास वर्षाला 4 ते 5 लाख रुपये एवढं पॅकेज असते. आणि त्याचप्रमाणे भौगोलिकी विश्लेषक म्हणून सुद्धा अनेक ठिकाणी पदं आहेत, वेगवेगळ्या कंपन्यामध्ये, वेगवेगळ्या संस्थांमध्ये. त्या ठिकाणी सुद्धा आपण व्यवस्थितपणे नोकरी मिळवून चांगल्या प्रकारे कमाई करू शकतो. अशा ठिकाणी जवळपास 3 ते 5 लाखाच्या दरम्यान पगार असते. त्याचप्रमाणे कॉम्प्युटर प्रोग्रामर म्हणून सुद्धा काम करत असताना नकाशे वगैरे बनवण्यासाठी सुद्धा आपल्याला त्याचा वापर होऊ शकतो आणि त्या ठिकाणी सुद्धा जवळपास 5 ते 6 लाखपर्यंत त्या ठिकाणी तुम्हाला जॉब मिळू शकतो. त्याचप्रमाणे ट्रॅव्हल रायटर म्हणून सुद्धा अनेक ठिकाणी जे वेगवेगळ्या देशामध्ये जे काय ट्रॅव्हल्स पॉईंट आहेत त्याची माहिती आपण ब्लॉगच्या माध्यमातून, जर्नलच्या माध्यमातून, न्यूजपेपरच्या माध्यमातून व वेगवेगळ्या पब्लिकेशनच्या माध्यमातून आपण रायटिंग करून त्यावर आपण उदरनिर्वाह करू शकतो किंवा ट्रॅव्हल रायटर म्हणून अनेक ठिकाणी जॉब्स आहेत आणि अशा जॉबसाठी तुम्हाला जवळपास 5 ते 6 लाखापर्यंत वार्षिक पगार मिळू शकतो. त्यानंतर आहे मार्केट रिसर्चर. आज जगामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये स्पर्धा वाढलेली आहे. या वाढत्या स्पर्धेमध्ये मार्केट कोणत्या ठिकाणी, कोणत्या मार्केटमध्ये कोणत्या वस्तूंना मागणी आहे आणि लोकल म्हणजे स्थानिक प्रदेशामध्ये कोणकोणत्या वस्तू उत्पादित होतात, कोणत्या वस्तू उत्पादित होत नाहीत आणि कोणत्या वस्तू त्या ठिकाणी आपण देणं गरजेचं आहे या संदर्भामध्ये सुद्धा त्या ठिकाणी तुम्हाला असे कामं मिळू शकतात. अशा नोकऱ्या आहेत आणि या नोकऱ्यांना सुद्धा जवळपास 7 ते 8 लाखापर्यंत पगार मिळू शकतो. आणि बऱ्याच ठिकाणी लायब्ररियन म्हणून सुद्धा अनेक विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे. रिअल इस्टेट अप्रायझर म्हणून सुद्धा आपली निवड होऊ शकते. विशेष करून भूगोलाच्या विद्यार्थ्यांना जॉग्राफिकल नॉलेज असल्यामुळं अशा विद्यार्थ्यांची निवड रिअल इस्टेट अप्रायझर म्हणून सुद्धा अनेक ठिकाणी निवड झालेली आहे. ट्रान्सपोर्टेशन मॅनेजर, वाहतूक भूगोल ज्यांनी घेतलेला आहे अशा विद्यार्थ्यांसाठी विशेष ऑफर असते आणि असे विद्यार्थी अनेक ठिकाणी ट्रान्सपोर्टेशन मॅनेजर म्हणून त्यांची निवड झालेली आहे. अशा विद्यार्थ्यांना जवळपास वार्षिक 9 ते 10 लाखापर्यंत पगार असते. त्यानंतर आहे GIS स्पेशलिस्ट, जॉग्राफिकल इन्फॉर्मेशन सिस्टम जे आहे या संदर्भामध्ये अनेक कंपन्यामध्ये याला ऑफर आहेत, नोकऱ्या आहेत आणि या नोकऱ्या मोठमोठ्या महानगरपालिकेमध्ये असणारे जे काही आंतरराष्ट्रीय कंपन्या आहेत या ठिकाणी आपल्याला जॉब मिळू शकते आणि त्या ठिकाणी तुम्हाला जवळपास 7 ते 8 लाखापर्यंत तुम्हाला पगार ऑफर दिला जातो. त्यानंतर आहे जिओ पॉलिटिकल ॲनालिस्ट. जग हे आज मोठ्या प्रमाणामध्ये युद्धाच्या उंबरठ्यावरून उभं राहिलेलं आहे. युक्रेन रशिया युद्ध असेल
इस्रायल आणि इराण युद्ध असेल किंवा अमेरिकेचं जगभरामध्ये वर्चस्व असेल, या बाबतीमध्ये अनेक ठिकाणी युद्ध चालू आहेत. भौगोलिक महत्त्व जाणून ते आपल्या ताब्यात कसं राहील या संदर्भामध्ये अनेक देश प्रयत्न करत आहेत. तर भौगोलिकी या संदर्भामध्ये त्याला भूराजनीती असंही म्हटलं जातं. याचा अभ्यास ज्यांच्याकडे आहे किंवा याच्यामध्ये जे एक्सपर्ट आहेत त्यांची निवड अनेक देशामध्ये जॉब पॉलिटिकल ॲनालिस्ट म्हणून त्याची निवड झालेली आहे. भूगोल घेतलेल्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी जॉब मिळू शकते. त्यानंतर आहे लँडस्केप आर्किटेक्ट. बऱ्याच ठिकाणी पार्क बनवत असताना, प्लेग्राऊंड बनवत असताना, कॅम्पस गार्डन बनवत असताना जिओग्राफीच्या विद्यार्थ्यांना विशेष मागणी असते आणि अशा विद्यार्थ्यांची निवड लँडस्केप आर्किटेक्ट म्हणून सुद्धा निवड झालेली दिसून आलेली आहे. त्यानंतर आहे अर्बन प्लॅनर. ज्या ठिकाणी मोठमोठे शहरं आहेत त्या ठिकाणी सुनियोजित शहर निर्माण करत असताना, अनेक नगरांची निर्मिती करत असताना त्या ठिकाणी भूगोलाच्या विद्यार्थ्यांची निवड अर्बन प्लॅनर म्हणून केलेली आहे. त्यानंतर आहे एमर्जन्सी मॅनेजर. बऱ्याच ठिकाणी जे काही नैसर्गिक आपत्ती येतात, नैसर्गिक आपत्तीच्या ठिकाणी अशा भूगोल विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी जॉब ऑफर झालेला आहे. अशा विद्यार्थ्यांचा वापर त्या ठिकाणी केला जातो आणि या ठिकाणी त्यांना जॉब मिळू शकतो. पगार पण या ठिकाणी बऱ्यापैकी म्हणजे 7 ते 8 लाखापर्यंत त्यांना वार्षिक वेतन मिळू शकते. त्यानंतर आहे एन्व्हायरमेंटल सायंटिस्ट. बऱ्याच ठिकाणी आज मोठ्या प्रमाणामध्ये पर्यावरणीय आपत्तीमुळं सामाजिक आरोग्य धोक्यात आलेलं आहे. अशा ठिकाणी एक चांगला अभ्यासक हवा असतो, म्हणून बऱ्याच कंपन्यांमध्ये, बऱ्याच संस्थेमध्ये एन्व्हायरमेंटल सायंटिस्ट म्हणून भूगोलाच्या विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे. कार्टोग्राफर. अनेक ठिकाणी नकाशा बनवण्यासाठी अनेक संस्थांमध्ये, कंपन्यांमध्ये भूगोलाच्या विद्यार्थ्यांना मागणी असते. अशा ठिकाणी सुद्धा कार्टोग्राफर म्हणून आपली निवड होऊ शकते आणि या ठिकाणी वार्षिक 5 ते 7 लाखापर्यंत पगार असलेला आढळून येते. असे अनेक उदाहरणं आहेत की ज्या ठिकाणी भूगोलाच्या विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीचा जॉब मिळू शकते. म्हणून आपल्या देगलूर परिसरातील विद्यार्थ्यांना आव्हान आहे, देगलूरच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र, भारतातील विद्यार्थ्यांना आव्हान आहे की आपण भूगोल विषय घेऊन आपण या ठिकाणी करिअर करावा, अशी शुभेच्छा देतो. धन्यवाद.